मला अशी माहिती मिळाली होती म्हणजे या सगळ्या कारभाराबद्दल जे मागचे सत्ताधारी होते की इथं सीसीटीव्ही लावून कोण या ठिकाणी येतोय या नगरपालिकेत त्याच्यावर वॉच ठेवला जायचा, त्याचं काम काय आहे ते माहिती घेतलं जायचं आणि मग कसं अडवायचं ही भूमिका ठरवली. मी तर ते म्हणेन की ही सीसीटीव्ही सुरक्षेचा सीसीटीव्ही राहील, पण जनतेच्या कामाला त्या ठिकाणी सीसीटीव्ही आम्ही ठेवणार नाही. नगरपालिकेची सुरक्षा त्याच्यासाठी सीसीटीव्ही नाही, पण कोण आलाय त्याचं काम काय आहे ते अडवायचं ही याच्यासाठी सीसीटीव्ही राहणार नाही. ही सीसीटीव्ही काढली. जे आरोप मी केले होते त्याची सत्यता मी तपासून पाहिन, काय नेमकं चाललेलं आहे आणि ज्याची मेहनत आहे ज्याचं श्रम आहे त्या मेहनतीचे आणि श्रमाचे पैसे मात्र मी त्या ठिकाणी नक्की देणार आहे. त्याच्यामध्ये कुठलीही खटछट त्या ठिकाणी होणार नाही. जो कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय त्याचा काय अपेक्षा असेल ते त्याला दिलं जाईल, पण ज्याचा मेहनताना आहे जो श्रम करतो त्याला जो बेसिक रोजगार मिळाला पाहिजे तो मात्र आम्ही त्या ठिकाणी नक्की देणार. मी याच्यामध्ये सत्ताधारी म्हणून अधिकार मला मिळालेले आहे. जर हे खरं असेल तर ते 16,000 रुपये त्यांना दिले जातात, त्याच्यामध्ये काही असेल. पण जर ठेकेदाराचं त्याच्यामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये असेल ते वजा करून त्याला त्या ठिकाणी, पण जर त्याला लुटलं जात असेल त्या माझ्या कर्मचाऱ्याला तर त्याला मी लुटू देणार नाही. त्याच्या मेहनतीचे पैसे हे त्या ठिकाणी मी देणार. पहिला निर्णय तो असेल. खरं तर मी तेच म्हणालो, ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी कणकवली वासियांना न्याय दिला नाही विकासामध्ये. अनेक काहीतरी तो मध्ये एजी काय 2G काहीतरी प्रकल्प आला होता 900 कोटी रुपये आणि त्याच्यासाठी कणकवली नगरपालिकेची काही जमीन ही सुद्धा घाण ठेवलेली आहे जवळजवळ 3 एकरच्या वर. तर तो प्रकल्प तर आला नाही, पण ती घाण ठेवलेली जमीन सोडण्याचा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील. आणि खरोखर जर तो प्रकल्प योग्य असेल किंवा तशा प्रकारचा काय प्रकल्प करता येईल का कचऱ्याच्या बाबतीमध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये, पण मी आज मोठी घोषणा करणार नाही. मी जे करायचं त्याची घोषणा करेन, पण ती मी माहिती घेतो नेमकं काय. पाण्याच्या बद्दल मी म्हटलं, पार्किंगच्या बद्दल, भटक्या कुत्र्याच्या बाबतीत हा सगळा त्रास मी सुद्धा सकाळी आता मॉर्निंग वॉकला जातोय, मलाही कळतो भटके कुत्रे काय आहेत. त्यामुळे त्याचा काय बंदोबस्त करायचा सीओच्या बरोबर मी चर्चा करेन, प्रशासनाशी चर्चा करेन आणि काय चांगले निर्णय करता येतील जे तुमच्या मनात आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय ना. सत्ता परिवर्तन झालंय, बदल झाला, आता लोकांना न्याय मिळाला पाहिजे. तो न्याय देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करेन. आणि तुमच्या काय सूचना असतील पत्रकारांच्या तर घेऊच, जनतेच्या मध्ये दरबार भरून जनतेच्या पण सूचना घेऊ आणि तशा प्रकारचा सुद्धा विकास करण्याचा प्रयत्न आहे.